तर मित्रांनो 7 चॅप्टर्स तुम्हाला जॉमेट्रीमध्ये आहेत, तर त्याच्यापैकी किती चॅप्टर्सचा अभ्यास करायचा, सर्व चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत का, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काही आहेत जॉमेट्रीसाठी 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ. त्याच्यामुळे बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपण एक प्रॉपर प्लॅनिंग आधी करू की जॉमेट्री सब्जेक्टचा आपला अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला वेटेज माहित असणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक चॅप्टरला काय वेटेज आहे, त्याच्यानुसार प्रॉपर प्लॅनिंग कशी करता येईल, कुठले क्वेश्चन्सला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं, सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सर्वात जास्त हाय वेटेज असलेले चॅप्टर कुठले आहेत, तर तुमचे जे काही सर्वात जास्त हाय वेटेज आहे ते म्हणजे सर्कल. ठीक आहे, सर्कल हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. 12 मार्कांचं त्याला वेटेज दिलेलं आहे मित्रांनो. नंतर सिमिलॅरिटी 10 मार्कांचं वेटेज त्या चॅप्टरला आहे सिमिलॅरिटीला. त्याच्यानंतर येतं तुमचं मेन्सुरेशन, याला 10 मार्कांचं वेटेज आहे मित्रांनो. हे तिघं चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 7 मार्कांसाठी हे 3-4 चॅप्टर्स आहेत तुम्हाला. पायथागोरस थेरम, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री, हे जे 4 चॅप्टर आहेत ते तुम्हाला 7 मार्कांसाठी आहेत. तर मित्रांनो तुम्ही विचार करतायत की 7 चॅप्टर आहेत, 7च्या 7 चॅप्टरचा अभ्यास कसा करू. याच्यापैकी एखादा चॅप्टर तर तुम्हाला नक्कीच कठीण जात असेल. प्रत्येकाचं असतं, कुणाला कुठलं सोपं जातं, कुणाला कुठलं सोपं जातं. तर त्या कठीण चॅप्टरला मी स्किप करू का, म्हणजे ज्याला वेटेज कमी आहे त्याला मी स्किप करू शकतो का पूर्णपणे, हा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर येतो. तर मित्रांनो बघा, अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला चॅप्टर स्किप करण्याऐवजी ना तुम्ही त्या टॉपिक मधले इम्पॉर्टंट जे आहेत, ऍटलिस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणि त्यातल्या त्यात म्हणजे 1 मार्कसाठी जे क्वेश्चन्स असतात 1 किंवा 2 मार्क्ससाठी ऍटलिस्ट तितके तरी करून जा. पण पूर्णच्या पूर्ण चॅप्टर स्किप नका करू, त्याने तुमचे मार्क्स जाऊ शकतात. ठीक आहे, तर प्रत्येक चॅप्टरला वेटेज दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. म्हणजे ज्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे ते चॅप्टर बघा, ते चॅप्टर पूर्ण अभ्यासा, त्याच्यातले थेरम, फॉर्म्युलाज, कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. जॉमेट्री, मॅथ्स हा सब्जेक्ट बिलकुल कन्सेप्टवर, तुमचं कन्सेप्ट क्लिअर असतील कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देणारच मित्रांनो. पण त्यासोबतच तुम्हाला एक टेक्निक लक्षात आली पाहिजे की हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, ते सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की आपण एक्झाम्पल वाचतो, तर एक्झाम्पल वाचायचे नाहीत मित्रांनो. कन्सेप्ट समजून घ्या, एकदा प्रॅक्टिस करा, दोनदा प्रॅक्टिस करा. वाटले त्याचे सिमिलर जे आहेत ते तुम्ही बघू शकता, ते फक्त ओव्हरलुक करा. कारण की टाइम कमी असतो आणि अभ्यास भरपूर सारा करायचा असतो. तर बघा, हे जे 3 चॅप्टर आहे वेटेज ज्यांना जास्त आहे ते तुम्हाला फिक्स पूर्ण करायचे आहे म्हणजे आहेत. त्याच्यानंतर जे काही इम्पॉर्टंट थेरम असतील, जसं की पायथागोरस थेरम मध्ये 7 मार्कांसाठी, तर त्याच्यातले इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पहिले कव्हर करा. म्हणजे जे काही इझी पोर्शन वाटतंय तुम्हाला ते आधी कव्हर करा. तर इझी पोर्शन कुठलं असतं, 1 मार्कचे क्वेश्चन, 2 मार्कचे क्वेश्चन हे इझी असतात, तर त्याचा पहिले अभ्यास करून घ्या. मग 3 आणि 4 मार्कांच्या प्रश्नांचा विचार करायचा. मी जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेत आतापर्यंत किंवा त्याच्यातले इम्पॉर्टंट काय, त्या अगोदर आपण समजून घेऊ की फॉर्मॅट कसा असतो तुमचा जॉमेट्रीचा पेपरचा. तर मित्रांनो मॅथ 2 जॉमेट्रीचा जो पेपर आहे सेम फॉर्मॅट असतो जसा तुमचा अल्जेब्राचा पेपर झाला, तशाच पद्धतीने तुमचा जॉमेट्रीचा पेपर असणार आहे. पहिले इझी क्वेश्चन्स तुम्हाला असतात, जी डिफिकल्टी लेवल आहे ती वाढत जाते हळूहळू. तर मित्रांनो पहिल्या क्वेश्चन पासूनच सॉल्व्ह करायला घ्या. 40 मार्कांचा पेपर असतो, 2 तासात कंप्लीट करायचा आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करता आले तर नक्की करा. कारण की एंड वेळेस जर तुमचं एखादं क्वेश्चन चुकलं तर त्याला 0 मार्क्स मिळण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असले तर तिथं तुमचं जर करेक्ट असेल तर तिथं तुम्हाला मार्क्स मिळून जाते. तर त्याच्यामुळे प्रॉपर टाइम मॅनेज करा. जे इझी क्वेश्चन आहे तिथून सुरुवात करायची. आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट बघा, क्वेश्चन फर्स्ट मध्ये तुम्हाला सॉल्व्ह 4 आउट ऑफ 4 MCQ असतात. त्याच्यानंतर सॉल्व्ह करण्यासाठी 4 आउट ऑफ 4 म्हणजे 4 क्वेश्चन्स पहिल्या ए मधले आणि बी मधले कंपल्सरी आहेत. त्याला तुम्हाला एक्स्ट्रा नाहीये और क्वेश्चन कुठलाच नाहीये. 1 मार्कासाठी आहे प्रत्येक क्वेश्चन. त्याच्यामुळे हे जे 8 मार्क्स आहेत तुमचे ते परफेक्टली करून जायचे. त्याचा अभ्यास आपला परफेक्ट करायचा, इथे एकही मार्क जायला नको आपला. ठीक आहे, खूप इझी क्वेश्चन्स असतात मित्रांनो याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल एकदम करेक्ट त्याचा अभ्यास झाला पाहिजे आपला. त्याच्यानंतर येतो आपला क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला 2 आउट ऑफ 3 म्हणजे 4 आउट ऑफ 5 म्हणजे या जे क्वेश्चन आहे 2, 3, 4, 5 याच्यामध्ये तुम्हाला ऑर ला क्वेश्चन्स असतात.
त्याच्यामुळे जर एखादा येत नाहीये तर दुसरंच तुम्हाला ऑप्शन म्हणून असतं. आणि जे काही क्वेश्चन आहेत सेकंड क्वेश्चन मध्ये 2 मार्क्स साठी असतात, प्रत्येक ऍक्टिव्हिटी बेस्ड पण असतात आणि नंतर सॉल्व्ह करायचे, अशा 2 प्रकार टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले असतात. क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा 3 मार्कांचे क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर ऑरला सुद्धा असतात तुम्हाला. क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला 4 मार्क्स साठी क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 5व्या याच्यात 3 मार्कांसाठी क्वेश्चन असतो. असा तुमचा सिमिलर पॅटर्न आहे, जसा अल्जेब्राचा झाला तसाच सेम पॅटर्न तुमचा याच्यात जॉमेट्रीसाठी असणार आहे. तर बघा मित्रांनो, कुठलं परफेक्ट करायचं आपल्याला, 1 मार्कचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते एकदम परफेक्ट करून जायचे. त्याच्यात आपल्याला स्कोपच नाहीये, एक्स्ट्रा क्वेश्चनच नाहीये, त्याच्यामुळे तिथे आपला एकही मार्क्स नको जायला, हक्काचे मार्क्स आहेत. त्याच्यानंतर 2 मार्क्सचे क्वेश्चन सुद्धा खूप सोपे असतात आणि जे काही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात मित्रांनो ते खूप इझी असतात. तुम्ही इझिली सॉल्व्ह करून घेणार. तुमचे कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर असतील, तुमचे थेरम्स क्लिअर आहेत, कन्सेप्ट क्लिअर, जे काही फॉर्म्युला असतील क्लिअर आहेत, तर तुमचा मार्क्स कुठेच जाणार नाही. विषय येतो तो म्हणजे तुम्हाला 3 आणि 4 मार्कांचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात. इतर तो तुमचे ठीक आहे 20-25 मार्क्स तुमचे कव्हर होऊन जातील. पण प्रश्न येतो तुमचा 4थ्या क्वेश्चन मध्ये, तर ते कसे करायचे. तर बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चनचा तुम्हाला हेल्प कशी होते, तर इम्पॉर्टंट क्वेश्चन जसेच्या तसे नाही आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यातले काही व्हॅल्यू चेंज असतात, पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाते. त्याच्याने तुम्हाला एक क्लिअरिटी भेटून जाते की अशा प्रकारचे क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेले, तर ह्या वर्षी सुद्धा अशा पद्धतीचा विचारला जाईल. तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल, व्हॅल्यू चेंज होऊ द्या, प्रश्न चेंज, पण तुमचा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही पूर्णपणे ते व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. तर इम्पॉर्टंट क्वेश्चनची हेल्प कशी घ्यायची, जे विद्यार्थी पूर्णपणे इम्पॉर्टंट क्वेश्चनवर डिपेंड आहेत, तर प्लीज डिपेंड नका राहू. तुम्ही फक्त पास होणार, ठीक आहे, स्कोर नाही मिळू शकणार. ज्या विद्यार्थ्यांना स्कोर मिळवायचा आहे त्यांनी सर्व क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आणि समजून घ्यायचे. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स इझिली मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना 40 आउट ऑफ 40 मार्क्स पाहिजेत त्यांनी लगेचच कमेंट करा की 40 आउट ऑफ 40 मार्क्स आम्हाला मिळवायचे आहेत. तर त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा तुम्हाला फायदा कसा करून घ्यायचा आहे, प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगते. तर मित्रांनो बघा, 1 मार्कचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जॉमेट्रीत, आतापर्यंत प्रिव्हियस इयरला विचारलेले गेलेले जेवढेही क्वेश्चन्स आहेत ते मी पूर्ण या पीडीएफ मध्ये कव्हर केलेत. म्हणजे चॅप्टर वाईज आहेत. 1 मार्कचे जे काही आहेत ते सेपरेट असतील, 2 मार्कचे सेपरेट असतील. म्हणजे तुम्हाला आता अभ्यासाची प्लॅनिंग कशी करायची, तुमचे जे परफेक्ट मार्क्स आहेत, म्हणजे जसं की झालं 1 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे, तर सुरुवात तुम्ही इथून करणार. फक्त त्या अगोदर थोडं चॅप्टरचे जे कन्सेप्ट आहेत ते समजून घ्या आणि मग स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. ठीक आहे, याच प्रकारचे अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारले गेलेले असतात. त्याच्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे मित्रांनो, अशी तुमची प्रॅक्टिस असायला पाहिजे. आणि एका टाईपचं, एका पॅटर्नचं जे काही क्वेश्चन आहे तो 1 किंवा 2दा सॉल्व्ह करा, बाकी सर्व ओव्हरलुक करा. ठीक आहे, एवढं तुम्हाला टाइम व्यवस्थित मॅनेज होईल त्यासाठी सांगते. सर्व सॉल्व्ह करत बसू नका किंवा सर्व क्वेश्चन वाचत बसू नका. 1-2 उदाहरणं सॉल्व्ह करा, बाकीचे बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला आता अभ्यास करायचा असणार आहे. या पीडीएफ मध्ये ह्या ज्या पीडीएफ आहेत मी ते तुमच्यासोबत शेअर करणार, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच. त्यानंतर मित्रांनो 2 मार्क्सचे क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस असतील किंवा सॉल्व्ह करायचे असतील, प्रत्येक एक्झाम्पल कुठले कुठले विचारले गेलेत आतापर्यंत आणि कशा पद्धतीने विचारले जातात, त्याच्यात फक्त तुमच्या काही व्हॅल्यू चेंज होतात मित्रांनो, बाकी काहीच होत नाही. ठीक आहे, तेवढंच फक्त समजून घ्या. कन्सेप्ट समजला की तुम्हाला कुठलाही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. तर हे 2 मार्क्सचे क्वेश्चनचे जे काय आहे ते मी सर्व एका याच्यात कव्हर केलंय. तर मित्रांनो तुमचा प्रश्न असा पण असू शकतो की यामधून क्वेश्चन येतील का, तर हो मित्रांनो, याच्यातून सुद्धा क्वेश्चन तुमचे रिपीट होऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे, हाताखालून गेला पाहिजे. झालंच झालं तर फक्त तुमच्या व्हॅल्यू चेंज होतील, बाकी काहीच नाही. कॉन्सेप्ट जो आहे तोच राहील. ठीक आहे, याच्यातून सुद्धा तुमचे क्वेश्चन्स हे रिपीट होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो लास्टचं शेवटचं इम्पॉर्टंट ते म्हणजे 4 मार्क्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते सर्व मी या याच्यात कव्हर केले. तर 4th क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 मार्कांचे क्वेश्चन्स असतात आणि 3rd क्वेश्चन आणि 5th क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 मार्कांचे क्वेश्चन्स असतात. ते सर्व या याच्यात मी कव्हर केलेत. परत परत सांगते मित्रांनो, कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या, कॉन्सेप्ट समजून घ्या, मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घे. यातले क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रत्येक पॅटर्नचं, प्रत्येक टाईपचं एक क्वेश्चन्स ऍप कव्हर केलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर 4 मार्काला कशा प्रकारचे आतापर्यंत क्वेश्चन विचारले गेलेत अशाच पद्धतीचं तुम्हाला विचारलं जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जे आहे ते व्यवस्थित क्लिअर करायचं, प्रॉपर टाइम मॅनेज करा, एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे एक्झाम मध्ये.
कारण की एखादं चुकलं, एखादी स्टेप मिस झाली तर ते त्याच्याऐवजी तुम्हाला ते एक्स्ट्रा वालाचं मार्क्स तुम्हाला त्यात मिळू शकतात. आणि 1 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते कन्फर्म करून जा मित्रांनो. एकही चॅप्टर स्किप करू नका. स्किप करायचंच आहे तर टॉपिक स्किप करू शकता जे इम्पॉर्टंट नाहीयेत, पण त्या चॅप्टर मधले जे काही इम्पॉर्टंट आहेत ते तर तुम्हाला करायचेच आहेत. तरच तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स नक्की मिळतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आपलं जॉमेट्रीचं प्लॅनिंग असेल. अभ्यासाचं कसं करायचंय, 1 मार्कचे क्वेश्चन्स, 2 मार्कच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस, त्याच्यानंतर 3 मार्क्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस आणि 4 मार्कच्या चॅप्टर वाईज व्यवस्थित दिलेलं आहे मित्रांनो. तर पहिले इझी कडून डिफिकल्ट कडे जायचंय आपल्याला. त्याच्यामुळे पहिलंच आपण निवडू, कॉन्सेप्ट क्लिअर करू, 1 मार्कचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू सर्व, त्याच्यानंतर 2 मार्क्सचे अशा पद्धतीने तुम्हाला आता स्टडी करायचा असणार आहे. त्याने तुम्हाला 35 प्लस मार्क्स इझिली मिळतील आणि 4 मार्क्सचे जे काही क्वेश्चन आहे ते प्रत्येकाने व्यवस्थित जर सॉल्व्ह केले तर 40 पैकी 40 मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळतील. पीडीएफच्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिल्या आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि सर्व क्वेश्चन प्रॅक्टिस करा. सर्व क्वेश्चन तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. जास्त क्वेश्चन्स नाही आहेत मित्रांनो, जे मोजके आहेत, जे खूप इम्पॉर्टंट आहेत तेच याच्यामध्ये कव्हर केले. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला नक्कीच जॉमेट्रीचा पेपर सुद्धा खूप इझी जाणार आहे. ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.